गाइज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग। तर आज खूप दिवसानंतर ब्लॉग करते। आता नवरात्री चालू आहे आणि आज 5th या 6th डे ग्रे कलरचा डे आहे। तर आज ही ग्रे साडी घातली, मस्त साडी घालते यायने बट आज घातली। घरातच आहे, सॅटर्डे ऑफ असतं। तर चला एक छोटासा ब्लॉग करते खूप दिवसानंतर। चला तुम्ही पण आता एन्जॉय करा। आहे ना, जेवण बनवायला स्टार्ट करते, लवकरच जेवण करते कारण की मला गावात जायचं आहे। तर भाजी बनवते, उपवास चालू मी भाजीच बनवेल ऑब्वियसली। तर आता भाजी बनवायला स्टार्ट करते। वाटाणे घातले होते भिजत, वाटाण्याची भाजी बनवते। दुपारीचा भात, दुपारी म्हणजे मला 2लाच जेवण केलं होतं। भात आहे थोडासा, चपातीच बनवायला ट्राय करते कारण की काल भाकऱ्या केल्या होत्या आणि वाटाण्याची भाजी बनवते। मग वडे चालले, ते वडा बनवते बघते टाइम बरं आहे। तर आता आहे ना पटापट भाजी निवडून घेते। वाटाणे त्याला बीन्स, टोमॅटो त्यांचे पाहिजे ते। कनेक्टेड राहा, हा ब्लॉग खूप दिवसानंतर करते। सर्वही बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला पण विसरू नका कारण मला टाइमच नाही भेटत आहे ॲक्च्युली। काय सकाळी कामाला जातं मी लवकर, मग संध्याकाळी आली का थकून जातं, झोप काढतं, उठली का डबल आपलं जेवण। फटाफट बीन्स पहिले त्याचे बॅट म्हणजे छोटे छोटे कट करते। ते साईडला भाजीला फोडणी देऊन घेते, पटापट करते। गावात पलाच किती दिवस झाला गावात पण नाही गेली, केस बांधले ना त्यांनी, पण केस नाही घालता आणि मग जेवणात केस गेलो मग जेवत नाही, ओरडत नाही कोण पण मग जेवत नाही ना, मग ते बरं नाही होतं। जल्दी फोडणी देते। झाली माझी बनवून, पप्पांपुरतीच केली। आता त्याला शिट्या घेते पटापट कुकरला, सर्व टाकून झालंय, मीठ वाटण सगळं असतं ते। एके साईडला आहे ना चामट्या बनवायला घेतल्या, त्यानं गूळ टाकला, त्याचा मेल्ट होत चाललाय आणि थोडीसं पिंच ऑफ हळद, चिंकी हळद टाकली। या देवाला आमच्या इथे नवरात्र देवाला चांबलं पूर्ण मेल्ट करून घेते। आपली उतवणीसारखं करायचं असतं। आता यामध्ये पीठ टाकायचं, आता यामध्ये पीठ टाकते तांदळाचं, पूर्ण मेल्ट झाला पीठ आहे तांदळाचा, ते यामध्ये टाकते। पाहिजे तेवढं तुमच्या अंदाजे टाका तुम्ही। आता मी 1 कपाची उतवणी घेतली, तेवढं पीठ टाकले। भाकरींची खोळ घेताना तशीच पण घ्यायची सेम, मस्त लागतात। जास्त खोळे सुकी पण नका घेऊ, जास्त पाणी पण नका, मीडियम एकदम परफेक्ट झाली। थोडा हिला अजून 2-3 मिनिटं वाफेमध्ये ठेवते, आपण बनवायला घेऊ। झाला किचन मध्ये जरा झाल्यापासून गरम होतं, आता ते पिठाला आहे ना जरा चांगला मळून घेऊ आणि मला गॅस चामट्या बनवून घेऊ। मंगेश आहे आतमध्ये झोपलाय, दाखवलं असतं पण लगेच बोंबलेल। एकदम असं मस्त मळून घ्या, थोडंसं तेल घेतलंय, ते तुमच्यावर आहे, पाहिजे तर घ्या, नाही पाहिजे तर। मी तवा ठेवला इकडं, स्वच्छ धुवून घेतला कारण की मला कोणती गोष्ट धुल्याशिवाय जमत नाही। पीठ आहे ना असं चांगलं मळून घेतलं ना, एकदम सॉफ्ट, त्यामुळे ते मस्त होतात। तो छोटासा असं घ्यायचा, राऊंड गोल गोल करायचा। इथं कसं शूट करायला कोण नसतं ना घरी, कसं रोशनी कोण पण असतं, सोनू बिनू साक्षीचा ते एकटीलाच करतात। थोडं जाताना पाणी या तेल लावायचं, सगळं उंडा घेतलं असं असं करायचं, इथे मस्त होतं। त्याचे थापायचे नसताना त्याच्या उठवायच्या, मग त्याची साईज बघायची, बारीक सर्व साईजने सेम झाली की मस्त सेम होत जाईल गोल गोल, किती पातळ तशी करायची। झाली आपली चामटी कशी गोल, हातानेच ती अशी करायची। तर मी पटापट सर्व करून घेते, मस्त लागतं।
ह्या बघा तरी बघू शकता अशा मस्त होतात. थोड्याशा बागेत अजून व्हायच्या. आणि त्या साईडला तवा पण तापलाय. आता पटापट तव्यावर थोडंसं तेल टाकून भाजून घेते. चांगलं शिजवून घ्यायच्या. हे थोड्याशा ठेवल्यात टाकून तो होतात ना, थोडंसं पीठ बाकी. तर काय तिथं पटापट चपात्या बनवून घेते. पप्पान पुरत्या भाजी बिजी झाली म्हणजे चामट्या पण झाल्या. चपाती पण झाल्या करून पटापट. जेवण वगैरे करून झाला. चपा बिपा ते सगळा केला. आता जशी तयारी तर हा एवढी पण काही करत नाही. थोडंसं टचअप करते. गरम गरम झालं. आता साडी डबल नीट केली. साडी यायने म्हणला होता न मंगेशनी पिन लावली. आता लगेच बोलेल. त्याला अजिबात आवडत नाही ब्लॉग बिग केला म्हणून मी करत नाही. तर मंगेश पण रेडी झालाय. हे गाईज इधर राहू ना. ये मेरा पतिदेव निसता मेरे पे गुस्सा करता है. म्हणजे त्याला आवडच नाही कॅमेरा नेवायला. मंदिरांना निघली. गावाने आमचं देवाला कुलदेवत सगळं सामटा बिमटा घेतला. मंगेश येतच ना. बघते विचारते बोंबलं. आलो घरी मी. तो रेडी आहे. तर ग्रे साडी घातली. असं नाही का साडीचं प्रत्येक रंग फॉलो केला पाहिजे. जस्ट आपलं आहे ना मन स्वच्छ पाहिजे. खाली देवी आहे संगमाला आहे. माझं पास नाही पडायला गेलो पण सोसायटीची इथं पण मम्मीचा घट असतं इथं पाय पडायला आलोय. आता देवारांचं टाट वगैरे भरलाय. आमचा डॉगी स्ट्रीट डॉग आहे का. आता देवारांनी जायला निघतंय. मम्मीने बघायचं कुंकू लावला पक्का मोठा. पायामध्ये देवारण आलो. तर पाया वगैरे पडून घेतो. आरती चालू व्हायच्या आधी. बघू कशा नाचताना.